नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहे इस्लामपूरची सुप्रसिद्ध पोह्यांची मिसळ। त्यासाठी पहिल्यांदा आपण पोहे करून घ्यायचे आहेत। ही कढई मी गॅसवर गरम करत ठेवली आहे। त्यात आता हे 2 चमचे तेल टाकले। तेल चांगलं तापलेलं आहे। त्यामध्ये आता फोडणीसाठी मोहरी आणि हे जिरे टाकलेले आहेत। आता पोहे करण्यासाठी कांदा, मिरची आणि कढीपत्ता आता फोडणीला टाकून घेतलाय। बघा, कांदा गुलाबी रंगावर आपण परतून घेतलेला आहे। त्यात आता टाकूया ही थोडीशी हळद आणि हे भिजवलेले हे अर्धी वाटी पोहे। पोहे चांगले परतून घेऊया। त्यात आता चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे। आणि हे अर्धा चमचा साखर। पोहे चांगले गरम होईपर्यंत परतून घेऊया। टाकूया आता हे बारीक चिरलेली कोथिंबीर। ते आपण करतोय हे 3 ते 4 लोकांचं मिसळीचं प्रमाण आहे। बघा, आता पोह्याला आपल्या चांगली वाफ आली, चांगले मऊ झालेत। हे आता मी एका वाटीत काढून घेते। पोहे आता एका वाटीत काढून घेतल्यानंतर ह्याच कढईमध्ये मी ही 4 चमचे तेल टाकून घेणार आहे। बघा, आता तेल चांगलं गरम झाले। त्यात आता हे अर्धा चमचा मोहरी, हे अर्धा चमचा जिरे, हे 8-9 लसूण पाकळ्या आणि एक कढीपत्त्याची फांदी घेतली आहे। तर ह्यामध्ये टाकूया हा छोटा अर्धा चमचा हिंग। हे जरा वेळ परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आता हा बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत टोमॅटो आपण चांगला परतून घेणार आहे। बघा, आता टोमॅटो चांगला परतून झाल्यानंतर त्यात आता टाकूया हे 2 टेबलस्पून बेसन। थोडा वेळ बेसन परतून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकूया की 2 चमचे कांदा लसूण चटणी। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकताय। आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत 2 मिनटं मी परतून घेते। आत्ताच बघायला कलर कसा छान आलेला आहे। आता ह्यामध्ये ओतूया आपण आवश्यकतेनुसार पाणी। हे आपण थंडच पाणी ओतायचं आहे। गरम पाण्यामुळं कट आपला जातो, थंड पाण्यामुळं मिसळीच्या रस्स्याला आपला कट चांगला येतो, म्हणून ह्यामध्ये थंड पाण्याचा वापर करायचा आहे। बघा, पाणी ओतून घेतलेलं आहे मी। आता ह्यात टाकूया हे चवीनुसार मीठ। आता ह्यामध्ये टाकूया हा 1 चमचा गरम मसाला, बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमचा हे सुकं खोबरं बारीक केलेलं आहे ते टाकून घेते। आणि हे 5 मिनटं लो फ्लेमवर गॅसच्या हे आपण आमटी चांगली शिजवून घ्यायची आहे। बघा, आता ह्याला उकळी यायला लागलेली आहे। आता 5 मिनटं आपण अशी चांगली शिजवून घेऊया। बघा, आता 5 मिनटं शिजल्यानंतर कशी छान झालेली आहे। आता शेवटी ह्यामध्ये टाकूया हे 1 चमचाभर गूळ आणि 1-2 मिनटं उकळून आता हे आपण मिसळ सर्व करणार आहे। आता ही मिसळ सर्व करताना त्यामध्ये पहिल्यांदा आपण हा फरसाणा टाकून घ्यायचा आहे। फरसाणा टाकल्यानंतर त्याच्यावर हा पोह्याचा वापर करायचा आहे। हे पोहे 2 चमचे टाकून घेऊया। आता त्याच्यावर टाकूया हा मिसळीचा रस्सा
बघा कसा छान घट्ट झालेला आहे। त्याच्यावर टाकूया आपण हा आता बारीक चिरलेला कांदा, त्याच्याबरोबर हा लिंबू मी सर्व करते आणि हे ब्रेडचे 2 स्लाइस। मिसळीचे ताजे पाव मिळाले नाहीत म्हणून हा मी टायगरचा मिल्क ब्रेड वापरलेला आहे। बघा मैत्रिणींनो, माझी ही इस्लामपूरची सुप्रसिद्ध पोह्यांची मिसळ कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा। धन्यवाद।